नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य सुदृढ कसं ठेवायचं याबद्दल तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन मिळवतो. त्यांच्याकडून विविध आजारांविषयी सखोल माहिती जाणून घेतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. विषय आहे मेंदू आणि मज्जासंस्था, ज्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर विशाल मधुकर सावळे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर विशाल सावळे हे सध्या नाशिकमधील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी विभागाचे हेड आणि कन्सल्टंट तसंच ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटरचे डायरेक्टर आहेत. त्यांचा जन्म झाला बुलढाण्यात आणि सुरुवातीचं शिक्षणही झालं बुलढाण्यात. शालेय जीवनापासूनच ते अभ्यासू होते, हुशार होते. आज त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार, राष्ट्रीय संशोधन पत्र आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सादरीकरणांचाही त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांनी GMC लातूर येथून MBBS ची पदवी संपादित केली. त्यानंतर MD मेडिसिनचं शिक्षण घेतलं RIMS इम्फाळ इथून. ESIC हॉस्पिटल, ग्रँट मेडिकल कॉलेज, JJ हॉस्पिटल, मुंबईतील मेडिसिन विभाग इत्यादी नामवंत अशा ठिकाणी त्यांनी आपल्या कारकिर्दीत आजवर रुग्णसेवा दिलेली आहे. त्यांनी DM न्यूरोलॉजी ही सुपर स्पेशालिटी पदवी IPGMENR बांगूर इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सेस कोलकाता इथून संपादित केली. डॉक्टर सावळे यांना न्यूरोलॉजी क्षेत्रात 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी 2019 ते 2023 या काळात नाशिकच्या वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजी विभागाचे हेड म्हणून काम केलेलं आहे. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवूया. डॉक्टर, आपण सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आहात. न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर म्हणजे आपण नेमके कशावर उपचार करता? ॲक्च्युली न्यूरोलॉजी म्हटलं की मोस्ट कॉमनली आपले 3 अवयव महत्त्वाचे. त्यामध्ये आहे ब्रेन, मेंदूला कनेक्ट करणारा स्पायनल कॉर्ड आणि हातापायांच्या नर्व्ज. ब्रेन, स्पाइन आणि नर्व्ज यांचे जे आजार असतात त्यांचं निदान आणि त्यांची योग्य ती ट्रीटमेंट किंवा उपचार यांचं जे स्पेशालिस्ट असतात त्याला आपण न्यूरोलॉजिस्ट म्हणतो. मोस्ट कॉमनली मेंदूचे आजार, मणक्यांचे आजार आणि पेरिफेरल नर्वचे आजार यांना योग्य तो निदान करणं आणि त्यांचा उपचार करणं याचं एक काम आहे. अच्छा, म्हणजे आपण मेंदूच्या आजारांवर उपचार करता, पण मला वाटते सायकॅट्रिक्स सुद्धा मेंदूच्या आजारांवर उपचार करतात. मग न्यूरोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक्स मध्ये काय फरक असतो डॉक्टर? न्यूरोलॉजिस्ट अँड सायकॅट्रिस्ट मोस्ट कॉमनली दे वर्क टुगेदर. कारण बरेचसे आजार हे ओव्हरलॅप असतात आणि ब्रेन म्हणजे न्यूरोलॉजिस्ट जेव्हा ब्रेन, नर्व आणि स्पायनल कॉर्डमध्ये काहीतरी आजार असतो किंवा मग काहीतरी ऑर्गॅनिक कॉज असतो, काहीतरी आपल्याला एक डॅमेज झालेला असतो, तेव्हा न्यूरोलॉजीची गरज असते. बट बरेचसे असे न्यूरोलॉजिकल आजार आहेत त्यामध्ये बरेचसे सायकॅट्रिक सिम्पटम्स ओव्हरलॅप होतात. मग तेव्हा आपल्याला सायकॅट्रिस्टची गरज असते. आणि मोस्टली सायकॅट्रिस्ट जर एका शब्दात सांगायचं झालं तर मानसिक आजार म्हणजे अँझायटी, हॅल्युसिनेशन, डिल्युजन, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन यांच्यावरती ट्रीटमेंट करणं आणि त्यांचं एक काउन्सिलिंग करणं हे एक सायकॅट्रिस्टचं लक्षण असतं. मोस्ट कॉमनली वी वर्क टुगेदर, न्यूरोलॉजिस्ट ॲज वेल एज सायकॅट्रिस्ट. अच्छा,